हाय, गुड मॉर्निंग. आपली पुण्याची ट्रिप चालू झालेली होती आणि आम्ही जाता वेळेस पल्लवी वगैरे कारण की पल्लवीचं हॉस्टेल आहे. मी तिकडे जाणार होते 2 दिवसासाठी तिच्यासोबत. मग मम्मीच्या पाया वगैरे पडलात आणि आम्ही गेलात. कारण की मी मम्मीसोबत वगैरे आम्ही जातात, पण मी कधीच एकटी कधीच कुठे गेले नाही आणि हे माझं फर्स्ट टाईम होतं एकटी जाणं. त्यामुळे आम्ही सकाळी मग पोहोचलात आणि सकाळी पोहोचल्यानंतर मग आम्ही रूमकडे जाण्यासाठी गेलात. रूममध्ये गेलात, त्यानंतर फ्रेश वगैरे झालात थोडं. कारण की दिवस आमचं रात्रभर काही झोप तर काही बरोबर झालीच नाही. ट्रॅव्हलमध्ये झोप कुठे होती. त्यानंतर थोड्या वेळ झोप वगैरे केली, फ्रेश वगैरे झालं. त्यांची रूम वगैरे एवढी छान आहे आणि मी कधी हॉस्टेलचा एक्सपिरियन्स घेतलाच नाही कारण की मी परळीत राहिलेली आहे आणि परळीतच माझं एज्युकेशन वगैरे सगळं चालू असतं. त्यामुळे मला कुठे बाहेर जाण्याची संधी भेटलीच नाही एकटीला तरी. आणि आजपर्यंत मी कुठे गेलीही असेल तर मम्मी पप्पांसोबत फॅमिलीसोबतच बाहेर गेले. एकटी अशी फर्स्ट टाईमच गेली मी. मलाही थोडंसं नर्वस वाटत होतं, पण एवढं काही वाटत नव्हतं की समजा नवीन काहीतरी करता येईल, नवीन काहीतरी शिकता येईल, एकटीही ट्रॅव्हल कसं करता येईल. त्यानंतर आजचा आउटफिट माझा असा होता, कसा वाटायला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मग आज आवरलं वगैरे कारण की आज जायचं होतं आम्हाला गणपतीचं दर्शन वगैरे करायला आणि मग तिथून आम्ही ॲटो केला आणि ॲटोमध्ये आम्ही पोहोचलात हडपसरला. हडपसरहून पुन्हा आम्ही गेलात गणपती मंदिरकडे. गणपती मंदिरमध्ये दर्शन वगैरे केलं आणि पुन्हा मग तुळशीबाग वगैरे फिरलात. कारण की तुळशीबाग वगैरे फिरलात आणि पुण्यातली ट्रॉफिक म्हणजे जाण्यासाठीच आम्हाला 1-1.5 तास लागला तिथपर्यंत जाण्यासाठी. त्यात बी गर्दा एवढा होता खूपच जास्त. आपल्या परळीत तसं काही नाही आहे, आपण कुठेही गेलात तरी काही चालतं. त्यानंतर मग मस्त गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे केलं, छानपैकी फिरलात वगैरे. त्यानंतर लाल महालातही गेलात. अशा प्रकारे आजचा माझा डे गेला. बाय.